वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज मी करणार आहे छान चमचमीत अशी तवा पावभाजी. कशी केली तर पाहूया. थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे. तर यासाठी मी काय केलं, पूर्वतयारी आधी सर्व करून ठेवली. म्हणजे भाज्या उकडणं, तर त्यासाठी मटार, बटाटा, फरसबी, तोंडली, फ्लॉवर, हे सर्व मी बीट, हे सर्व मी मिक्स पाऊण किलो घेतलं होतं. तर मिक्सच मागितलं होतं भाजीवाल्याकडे आणि त्याच्याकडे त्याप्रमाणे मी घेतलं होतं. आणि काय केलं, ह्या सर्व भाज्या उकडून त्याची एक पेस्ट मी आधीच करून ठेवली. चिरून कांदा ठेवला होता, टॉमॅटो चिरून ठेवला होता. आणि मी पावभाजीला नेहमीच तेल आणि बटरची फोडणी देते. पॅन गरम करून त्यामध्ये तेल आणि बटर गरम करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कांदा परतायचा. कांदा नंतर टॉमॅटो, चिरलेला टॉमॅटो, थोडा कांदा टॉमॅटो मी बाजूला ठेवून दिला. तुम्हाला सांगते याचा नंतर उपयोग कसा करायचा तो. आणि कांदा टॉमॅटो दोन्ही चिरून घेतलं. सोबतीला शिमला मिरची, हे सर्व जर तुम्ही चॉपरमध्ये करून घ्याल ना बारीक, किंवा जर तुम्ही बारीक कट करू शकता जास्तीत जास्त, तर बारीक फाईन चॉप करायचं आहे त्याला. असंच मी चॉपरमध्ये हे सर्व बारीक करून घेतलं. आणि मग ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल आणि तुपाचं तेल आणि बटर जे आपण घातलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला वाफ काढायची. ह्याला आपण मऊ करायचं आहे, कारण आपण वाफ काढण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि एक 5-10 मिनटामध्ये कांदा टॉमॅटो आणि जी शिमला मिरची आहे ती नरम होईल. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत. बघू शकता 1-15 मिनटानंतर असे हे मऊ झालेले आहेत कांदा टॉमॅटो आणि शिमला मिरची. तर यानंतर काय करायचं आहे, आपण याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालायचा आहे. यासोबत याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. पण त्याआधी तुम्हाला ही पेस्ट दिसत असेल ज्यामध्ये मी बीटरूट पण घेतलेलं होतं. आणि अशी एक पेस्ट आपण बाजूला करून ठेवायची. त्यासोबतच मी काय केलं, आपली जी काश्मीरी मिरची असते त्या एक 5-6 घेतल्या होत्या आणि त्या आपल्याला उकळत्या पाण्यात घालून एका साईडला ठेवून द्यायचं आहे. त्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजे. तोपर्यंत इथे आपलं हे सर्व मिश्रण एकत्र झालं होतं. मसाले घातलेलं, आले लसूणची पेस्ट, मग त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. 1 कप तरी उकळतं पाणी घाला. म्हणजे त्याने काय होईल, त्या मसाल्यांचा रंग आणि मसाले छान आपल्या ह्या मिक्सरमध्ये मिक्स होऊन जातील. बघा, तुम्ही बघू शकता आपल्याला इथे छान उकळी आली आहे. आता आपण जे भाज्यांचं मिश्रण करून ठेवलं आहे ते याच्यात घालून घ्यायचं. हे मी ना मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर नाही, तुम्ही जर फ्लेम जास्त ठेवून पण आपण ह्याला उकळून घ्यायचं आहे. ह्याला झाकून ठेवून द्या. 1-15 मिनटाने ही भाजी तयार होईल. बघू शकता त्याला उकळी पण येते. झाकून ठेवून द्यायचं ह्याला. 15 मिनटाने भाजी तयार होईल. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घ्यायची. मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जी मिरची भिजत ठेवली होती ना, ती मी अगदी पावभाजी सुरू करतानाच मिरची भिजत ठेवली होती. त्यासोबत 1 मोठा टॉमॅटो, मोठा नसेल तर 2 मीडियम साईज छोटे टॉमॅटो, असं आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. आणि याची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे तुम्हाला. मिरचीचा कुठेही दाणा याच्यात येता कामा नये. आपली सगळी तयारी झालेली आहे. आता माझ्याकडे हा डोसा पॅन आहे, तर मी यावरच तवा पावभाजी बनवणार आहे. मगासारखंच मी तेल आणि बटर दोन्ही घालून घेतलं आहे. कांदा, टॉमॅटो, थोडासा बटाटा, माझ्याकडे आत्ता हे नव्हतं शिमला मिरची, कारण मी मगाशी सगळी घालून टाकली म्हणून. पण थोडीशी शिमला मिरची पण ठेवा. आणि ते करून आपल्याला तव्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे असं वाटलं की तुम्हाला हे जास्त घट्ट होतं आहे म्हणून, तर त्याला थोडं पाणी घाला. आता आपण जी मगाशी पेस्ट केली होती काश्मीरी मिरचीची, ती, हळद, थोडासा मसाला म्हणजे लाल तिखट आणि त्यासोबत पावभाजी मसाला, असं पूर्ण आपण ह्या तव्यावर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मॅशरने करून घ्या किंवा कांद्याने पण करू शकता, चमच्याने पण. जेव्हा ते पूर्ण मिक्स होईल तेव्हा आपण जी भाजी करून ठेवली आहे
ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. काय होतं, जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की हे ड्राय होतं आहे, तर यामध्ये काय ॲड करायचं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला बटर घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि त्याची एक छान स्मूथ पेस्ट तयार होते. तुम्ही बघू शकता. आता ह्याचा रंगही आपण जी काश्मीरी मिरची वापरली ना तसंच झाला आहे, लाल रंग, जसा आपल्याला बाहेर रस्त्यावरच्या पावभाजीला बघायला मिळतो तसाच. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. ही मी आता प्लेटमध्ये सर्व केली आहे. कांदा, लिंबू आणि पावासोबत तुम्ही ह्याचा छान आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.